मला सांगा आपण कुठेपर्यंत पाहिलेलं आहे? फक्त मी स्क्रीन शेअर करतो. तिथले कोणते पॉईंट्स झालेत आणि कोणते पॉईंट नाही झाले मला सांगा फक्त. अर्थमेटिक झालेत, बरोबर आहे? ऍग्रिगेशन आपण पाहिलेलं आहे काल, म्हणजे लास्ट सेशन मध्ये आपण ऍग्रिगेशन पाहिलेलं आहे. हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, हे आपण नंतर बघूया. फिल्टर कॅल्क्युलेट पाहायचं आहे. ठीक आहे, हे आपण पाहिलेलं काय? स्विच, इज एरर, इज ब्लँक पाहिलेलं नाहीये मे बी. माझा आवाज येतो का? हो सर, हो येतो. हे आपण पाहिले का? नाही पाहिलं ना? इज ब्लँक पाहिले. इज ब्लँक पाहिले, पण हा पूर्ण सेक्शन नाही पाहिला ना आपण. राईट. हा, आणि हे मॅथचे सेक्शन पण नाही पाहिले. ठीक आहे, तर आपण पाहूया एक कोणता तरी पॉइंट आपण कव्हर करूया आज. हे जे मॅथ फंक्शन आहे हे ऑलरेडी आपण सिलिंग, फ्लोर वगैरे जे आहे ना क्वेरीमध्ये पाहिलेलं आहे, परंतु आपण इथे सुद्धा पाहूया आपण. ठीक आहे, आपण हे ऑलरेडी पाहिलेलं आहे सिलिंग, फ्लोर वगैरे. इथे सुद्धा आपण काय करूया, सिलिंग, फ्लोर पाहूया. आणि त्याचबरोबर आपण काय करूया, हे सुद्धा पाहूया आपण. इफ, स्विच, इज एरर, इज ब्लँक, इज एरर हे पण पाहूया. एवढं नाही सर. काय म्हटलंस? स्क्रीन आपल्या प्रेझेंट स्क्रीन दिसत नाही म्हणलं. विजिबल नाही? नाही दिसते की नाही का दिसत स्क्रीन? दिसतंय सर. ऍक्च्युली इथे नेटवर्क इश्यू म्हणजे मी लेफ्ट होऊन होतो. हा ठीक आहे, रिजॉइन कर. ठीक आहे, आपण स्टेप बाय स्टेपच पुढे जाऊ. येस सर, दिसतंय आता. ओके, गुड. ठीक आहे, तर हे डेटचे फंक्शन्स आहेत. ठीक आहे, टुडे, नाव, डेट हे फंक्शन्स आहेत. तर आपण काय करूया, हे फंक्शन्स घेऊया, एक एक ट्राय करूया. टुडे म्हणजे रिटर्न द करंट डेट. आजची जी डेट आहे ना ती डेट आपल्याला काय करते, ती रिटर्न देते. सिम्पली डॅक्स मध्ये आपण टाईप करूया. ओके, न्यू मेजर डेट घेऊया आपण, टुडे आणि इंटर. ओके, इथं डेट आलेला आहे कॅल्क्युलेटर, आपण त्याला व्हिज्युअलाइज करूया. एक टेबल घेऊया आपण आणि या टेबलमध्ये आपण डेट करूया. डेट दिसते का सर्वांना? 27/5/2025. ठीक आहे, एक टुडे झाला. अजून एक मेजर घेऊया आपण, नाव करूया. आता तुम्ही मला डिफरन्स सांगा बरं का, दोघांच्यात काय डिफरन्स आहे? कुठे नाव? डेट आणि नाव मध्ये काय फरक आहे?
नाव मध्ये करंट टाइम देतो. डेट म्हणजे तो दिवस किती वाजता चालू झाला त्याचं म्हणजे म्हणजे डेट मध्ये फक्त तुम्हाला डेट भेटणार आहे आणि नाव मध्ये विथ टाइम तुम्हाला डेट भेटणार आहे. ठीक आहे, डेट म्हणजे फक्त तुम्हाला डेट भेटेल आणि टाइम मध्ये नाव मध्ये तुम्हाला टाइम पण भेटेल आणि डेट पण भेटेल. तरी तुम्हाला कॅल्क्युलेशनला वगैरे बरं पडेल. हे डेट आणि टाइम वगैरे आहेत ना, हे कॅल्क्युलेशन मध्ये पुढे इझी जातात. जर तुम्हाला सपोज एक स्पेसिफिक डेट आहे तुमच्याकडे आणि आजचा डेट जर तुम्ही मायनस केला तर तुम्हाला किती दिवस झाले हे जर काउंट वगैरे हवे असतील तर ह्या केसमध्ये हे कॅल्क्युलेशन आपल्याला उपयोगी पडतात डेट आणि नावमध्ये. ठीक आहे, अजून कोणतं फंक्शन आहे बघा, टुडे अँड नाव. आता हे जो डेट फंक्शन आहे ना, तर आपण डेट फंक्शन थ्रू आपण एक डेट तयार करू शकतो. सपोज मला आता इथं डेट दिलेली आहे 1/5/2025. ठीक आहे, इथं जी डेट दिलेला आपण अशी एक डेट तयार करू शकतो. म्हणजे तो ऍक्च्युली डेट फॉर्मॅटचा असेल तो. बघा मी काय करेन, एक न्यू मेजर घेईन, न्यू डेट इक्वल टू. ठीक आहे, मला डेट क्रिएट करायची आहे. एक डेट, इयर सांगा 2025, मंथ सपोज मी सांगेन 08 ऑगस्ट सांगेन आणि 15 ऑगस्ट. हा एक डेट तयार झालेला आहे न्यू डेट म्हणून आणि मी त्याच्या ह्याला सुद्धा न्यू डेटला काय करतो, ऍक्सेस करतो इथे न्यू डेट. म्हणजे जर तुम्हाला स्पेसिफिक एक डेट जर क्रिएट करायची असेल तर इथं डेट नावाचा ऑप्शन आहे. कुठे, डेट, जे तुम्ही मॅन्युअली टाईप करू शकता डेट. ठीक आहे, मॅन्युअली डेट म्हणजे तुमच्या डेटा फ्रेम मध्ये नसेल तर तुम्ही कोणता एक डेट, सपोज कुठल्या एक डेट बरोबर तुम्हाला कंपॅरिझन करायचं असेल किंवा डिफरन्स काढायचा असेल तर डेट मधून डेटच मायनस होतो. ठीक आहे, म्हणजे ऑगस्ट आता त्या डेट पासून ह्या डेट जर मायनस करायचं असेल ठीक आहे, जर डेट मधून डेट मायनस करायचं असेल तर तुम्हाला दोन्ही सुद्धा डेटच पाहिजे. तुम्ही 2025 डिरेक्टली लिहू शकत नाही. म्हणून कोणताही डेट तुम्हाला तयार करायचा असेल न्यू एकच कॉन्स्टंट डेट तर तुम्हाला डेट फंक्शन वापरावा लागेल. आणि इथं आलेला आहे डेट डिफरन्स, म्हणजे दोन डेट मधील डिफरन्स तुम्ही फाइंड आउट करू शकता. तर बघा आपण काय करूया, आधी आपल्याकडे दोन कॉलम आहेत डेट मधील, त्यांचा मी डिफरन्स काढून तुम्हाला अगोदर दाखवतो. तर दोन्ही सुद्धा माझ्याकडे डेट आहेत का, सध्या फॉर्मॅट डेट आहे का, नाही. तर मी आधी काय करेन, यांना डेट मध्ये कन्वर्ट करून देतो. डिप्रेशन. अजून एक डेट आहे कुठे डेट दिसते, शिप डेट. शिप डेट सर. येस, शिप डेट इथे आहे माझ्याकडे. बघा दोन डेट माझ्याकडे आहेत सध्या. आता या दोन डेट मध्ये मी काय करतोय, डिफरन्स चेक करतोय. आता दोन डेट मधील प्रत्येक डेट मधून प्रत्येक डेटला मायनस करायचं म्हणून मला एक कॉलम क्रिएट करावा लागेल. ठीक आहे, हे कॉलम मध्ये आन्सर आहे त्याचा, कारण एकच व्हॅल्यू नाही येणार, हे प्रत्येक रो वाईज रो मायनस होणार, म्हणून इथे कॉलम घ्यावा लागेल आपल्याला. तर आपण घेऊया इथे न्यू कॉलम, इथं डेट डिफरन्स फंक्शन. पहिली डेट, सेकंड डेट. पहिला डेट आहे आपला ऑर्डर डेट, नेक्स्ट आहे शिप डेट आणि मला हवा आहे नंबर ऑफ डेज, नंबर ऑफ मंथ पण बघू शकता आपण. डेट डिफरन्स. तर इथे बघा त्या दोन डेटमध्ये 4 दिवसाचा फरक आहे, 6 दिवसाचा फरक आहे, 7 दिवसाचा फरक आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की तुम्ही ऑर्डर केल्यापासून तुमचा शिपिंगचा जो डेट आहे त्याची ही फ्रिक्वेन्सी झाली. ही काय झाली, फ्रिक्वेन्सी. तर याचा ग्राफ काढू शकता तुम्ही आणि ग्राफ काढून तुम्ही अंडरस्टँड करू शकता की मॅक्झिमम किती दिवस लागतात तुम्हाला, मिनिमम किती दिवस लागतात, ऑन अँड ॲव्हरेज किती डे लागतात तुम्हाला शिपिंग करण्यासाठी. जर मी ह्याचा उपयोग केला माझ्या कार्डमध्ये, सपोज मी इथे कार्ड घेतला आहे आणि मी इथे चेक करतो की मॅक्झिमम ऑन अँड ॲव्हरेज किती डे लागतात मला, तर
ऑन अँड ॲव्हरेजसाठी आपण एक डिफरन्स डेट घेतलेला आहे. मी ते डिफरन्स डेट घेतो ओके आणि ते सम दाखवतो. मी काय करतो ॲव्हरेज करतो. तर कमीत कमी 3.96 म्हणजे ऑन ॲव्हरेज 4 आपल्याला काय लागतात 4 डेज लागतात शिपिंगसाठी, ऑर्डरपासून शिपिंग डेटसाठी. आता हे पॉईंटमध्ये पॉईंटमध्ये कधी नसतो, तर ह्याला आपल्याला राऊंड फिगर करावा लागतो. तर पुढे आपल्याला राऊंड नावाचा फंक्शन सुद्धा पुढे आहे जे आपण पुढे पाहणार आहे. ठीक आहे. जसं जसं तुमचे व्हॅल्यू चेंज होते तसं इथे अपडेट व्हायला चालू आहे. म्हणजे ऑन अँड ॲव्हरेज तुमचे डिलिव्हरी डेज किती आहेत किंवा मॅक्झिमम डे किती लागलेला आहे आतापर्यंत, मिनिमम किती डेमध्ये तुम्ही डिलिव्हर केलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे काय करू शकता डिफरन्सचा उपयोग करू शकता. तर डिफरन्सचे भरपूर उपयोग आहेत. त्यातला हा एक प्रकार सांगितला तुम्हाला. आता मी फक्त हा दिवस सांगितला. जर मी इथे डेच्या ऐवजी मी आजचा दिवस घ्यायचा असेल मला, ठीक आहे, आजचा दिवस आहे टुडेमध्ये. हा टुडे असा लिहिला तरी चालेल किंवा मी टुडे नावाचा एक कॅल्क्युलेटर तयार करून घेतलेलं जे डेट नावाने दिलेलं आहे. मी हा डेट सुद्धा देऊ शकतो किंवा डिरेक्टली टुडे फंक्शन सुद्धा देऊ शकतो आणि मला एंटर करू शकतो. तर बघा दोघांच्या मध्ये डिफरन्स आहे 2528 दिवसाचा. येस असायलाच पाहिजे, कारण की आजचा जो आहे तो 2025 आहे आणि हा जो 18-16 जवळजवळ माझ्यामध्ये 7 वर्षाचा आहे. जर आपण इथे डेच्या ऐवजी आपण इयर केले ना तर तुम्हाला समजेल. म्हणजे ते इयरमध्ये डिफरन्स सांगेल तुम्हाला. 7 वर्ष 9 वर्ष 9 वर्ष 6 वर्ष एवढा डिफरन्स आहे आपल्या टुडे पासून ते आतापर्यंत मागच्या ऑर्डर डेट पर्यंत. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता डेट डिफरन्स करू शकता. टुडे आहे किंवा आपण एक डेट तयार केलेला आहे. कोणता डेट? न्यू डेट. आता हा मेजर्स घ्यायला पाहिजे हा. ठीक आहे. न्यू डेट मध्ये न्यू डेट नाही, आपण एक 15 ऑगस्टचा डेट ते क्रिएट केलेला आहे ना. कोणता केलेला आहे तो? ठीक आहे, आपण इथे परत क्रिएट करू. डेट 25. सपोज मी मंथ जानेवारी घेतो आणि डे 15. हा डेट आणि ह्याच्यातला डिफरन्स. सॉरी, मी इथे इयर मध्ये करतोय म्हणून मे बी आन्सर आलेलं नाहीये. मी कंट्रोल Z करतोय. एक मिनिट. आपल्याला डे करायचे तर इयर मध्ये डिफरन्स नसणारच आहे तो. -80 म्हणजे 80 दिवस आहेत अजून येणं बाकी आहे, कारण की 15 ऑगस्ट 2025 अजून आलेलंच नाहीये ना. तर ह्या दोघांच्या मध्ये 80 दिवसाचा फरक आहे सर. तर ह्याला ऍब्सोल्यूट करून आपण प्लस मध्ये पण आणू शकतो. म्हणजे ही डेट जे तुम्ही फिक्स केलेली आहे. आता ह्याचा उपयोग कधी होतो माहिती आहे काय? आता फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे तुम्ही सपोज फायनान्शियल डेटावर वर्किंग करताय आणि तुमची जी ड्यू डेट आहे ती एक ड्यू डेट फिक्स असते. जसं की सपोज 28 प्रत्येक मंथचा 28 तारीख हा तुमचा ड्यू डेट आहे. तर माझा पुढचा जो मंथ आहे त्याचा 28 तारखेला ड्यू डेट आहे, तो 28 जून. तर मी काय करतो एक डेट क्रिएट करून घेतो इथे. ठीक आहे, डेट फंक्शन आहे बरं का. आता ह्याच्यामध्ये मी 2025 कॉमा मंथ आहे 06 जून 28. तर ह्या डेट पासून आता जो माझा करंट डे आहे ह्याच्यामध्ये अजून किती डिफरन्स आहे, म्हणजे अजून किती ड्यू आहे, ड्यू डेट म्हणतो आपण त्याला. ओके, मी सपोज हा टुडे म्हणतो. टुडे काहीतरी ब्रॅकेट मिस झालेला आहे आपल्याला. F डबल आलाय का सर तो डेटच्या पुढे? डेट इफ केलाय आपण. आला असेल मे बी. डेट डिफरन्स आपण एक डेट क्रिएट करतोय जसं की 2025 कॉमा मंथ असेल 06, डे असेल 28. हा एक डेट झाला. सेकंड डेट असेल आपला टुडे आणि हा ब्रॅकेट डेट डिफरन्स. एरर डिफरन्स फंक्शन मिनिमम काउंट
ओके, डे मध्ये आपल्याला बघायचं काउंट कोण करणार आहे, आपणच करायला लागणार आहे. तर एकूण -20 दिवस आहेत. तर आपण टुडेला तिकडे घेऊन बघूया एकदा. तर एकूण 32 ड्यू डेट म्हणू शकतो आपण. म्हणजे तो डेट यायला अजून 32 आहे. जसा तुमचा डे उद्या आपोआप चेंज होईल ना, तसा ऑटोमॅटिक तो 31 कडे जाईल, नंतर 30 कडे जाईल. म्हणजे ऑटोमॅटिकली पॉवर बी तुमचा डेट ऍक्सेस करतो. ठीक आहे, पॉवर बी ऑटोमॅटिक डेट ऍक्सेस. जसं जसं तो डे पुढे जाईल ना, तशा पद्धतीने काय होईल, तुमचा तिथे ड्यू डेट दिसायला चालू होईल. आता ड्यू डेटची व्हॅल्यू एकच आहे, त्यामुळे कॉलम घ्यायची गरज नव्हती, की तुम्हाला मेजर घ्यावं लागणार होतं. ठीक आहे, हे जे मी केलेलं हे कॉलमची गरज नाहीये, त्याला मेजरची गरज आहे. अरे वेट, न्यू मेजर. आता हे जे मेजर आहे ना, हे तुम्ही इथे हे ड्यू डेट म्हणून इथे तुम्ही दाखवू शकता. एवढे तुमची ही ड्यू डेट आहे. हा ऑटोमॅटिकली चेंज होईल आता. म्हणजे जसा तुमचा डे पुढे जाणार आहे त्या पद्धतीने तो 32, 31, 30 अशा पद्धतीचा डिफरन्स कॅल्क्युलेट करायला चालू करणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय काय यूज केलेलं आहे बघा. ह्याच्यामध्ये डेट फंक्शन सुद्धा यूज केलेलं आहे, टुडे सुद्धा यूज केलेलं आहे आणि डेट डिफरन्स सुद्धा यूज केलेला आहे. हे 3 गोष्टी आपण यूज केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये. टुडेमुळे आजची डेट समजते, नावमुळे काय फक्त टाइम समजतं, टाइम रिलेटेड असेल तर समजेल. डेट फक्त आपण एक स्पेसिफिक डेट क्रिएट करू शकतो, पास्ट, फ्युचर, प्रेझेंट कुठलाही डेट. आणि डेट डिफरन्स म्हणजे 2 डेट मधील डिफरन्स तर आपल्याला समजेल. आता इयर, मंथ, डे ह्याच्यामध्ये काही असं ॲडव्हान्स काही नाहीये. जर तुम्ही इयर टाईप केला की त्या डेट मधून तो इयर तुम्हाला एक्सट्रॅक्ट करून देईल, मंथ केला की मंथ एक्सट्रॅक्ट करून देईल, डे केला तर डे एक्सट्रॅक्ट करून देईल तुम्हाला. एवढं सिम्पल आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे आपण क्वेरीमध्ये केलं तेच ह्या इथं डॅक्समध्ये सुद्धा आहे. आता इथे बघा माझा ऑर्डर डेट आहे ना, तर मी काय करेन, एक न्यू कॉलम घेईन कॅल्क्युलेशनसाठी. कारण प्रत्येक डेटमधून एक डेट निघेल ना, म्हणून न्यू कॉलम. न्यू कॉलम आता मी ते ओनली डेट फंक्शनचं नाव काय होतं आपल्या, इयर, मंथ, डे. डे ऑफ ऑर्डर डेट कुठे दिसते का तुम्हाला, इथे ब्रॅकेट. तर त्या डेट मधून एक्सट्रॅक्ट केलेले 25/6/7/23, 25/6/6/7/23. मंथ कॅल्क्युलेट करायचं आहे, सेम प्रोसिजर. न्यू कॉलम, मंथ ऑफ ऑर्डर डेट. इथे मंथ आलेले आहेत आणि सेम इयर. अशा पद्धतीने डे, मंथ, इयर आपण एक्सट्रॅक्ट करू शकतो.
आता हे आपण क्वेरीमध्ये पण पाहिलेलं. जर कोणाला क्वेरीमध्ये जायचं नाही आणि तुम्हाला इथूनच करायचं असेल तर इथून सुद्धा करू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर बघा, हे डेट रिलेटेड आपण अजून भरपूर गोष्टी पाहणार आहे, पण हे जे इम्पॉर्टंट आहेत ते आपण फक्त पाहिलेले. कोणकोणते? डे, नाव, डेट, डेट डिफरन्स, इयर, मंथ, डे. ठीक आहे. ह्याच्या पुढे टाइम इंटेलिजन्स म्हणून भरपूर गोष्टी आहेत, जसे की लास्ट मंथ मध्ये काय होता असेल, लास्ट क्वार्टर मध्ये काय होता. तर ह्याच्यामध्ये अजून आपण त्याच्या पद्धतीनं पाहिलेलं नाहीये. आपण फक्त डेटला फक्त एक बेसिक कन्सिडर करून आता आपण गोष्टी पाहतोय. आधी सुरुवातीला बेसिक घेणार आहे, मग त्यानंतर आपण ऍडव्हान्स मध्ये जाणार. तर बेसिक मध्ये आपण डे मध्ये समजून घ्या. टुडे, नाव, डेट, डेट डिफरन्स आणि डे, मंथ आणि इयर जे आपण एक्सट्रॅक्ट करणार आपल्या डेटमध्ये. ठीक आहे. पुढे आहेत टाइम इंटेलिजन्स मध्ये, ते आपण ऍडव्हान्स मध्ये त्याला आपण कन्सिडर करूया. नेक्स्ट पॉइंट बघा, फिल्टर आणि कॅल्क्युलेट. आज मला वाटतं ह्या दोन गोष्टीच आपण घेऊया, फिल्टर आणि कॅल्क्युलेट. एक मिनिट होल्ड करा. हॅलो. तर आपण आज फक्त फिल्टर आणि कॅल्क्युलेट पाहूया. ह्याचं रिझन काय आहे? कारण फिल्टर आणि कॅल्क्युलेट खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याचं प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे. कारण की पूर्ण ह्याच्या डॅक्स मध्ये जर तुम्हाला काही इम्पॉर्टंट असेल तर फक्त फिल्टर आणि कॅल्क्युलेट हे सगळ्यात मेजर एक इम्पॉर्टंट पार्ट डॅक्स मधला आहे. त्यामुळे आपण ह्याच्यावर थोडा टाइम देऊया, फिल्टर आणि कॅल्क्युलेटवर. बाकीचे ऑल एक्सेप्ट वगैरे जे काही पॉईंट्स आहेत ते आपण कव्हर करणारच आहे, परंतु फिल्टर आणि कॅल्क्युलेट पाहूया आपण. आधी स्टार्ट करूया फिल्टरला. फिल्टर बघा, आतापर्यंत आपण डॅक्स साठी न्यू मेजर आणि न्यू कॉलम ह्या दोनच गोष्टी वापरत होतो. आता आपण फिल्टरसाठी न्यू टेबल वापरणार आहे. कारण की फिल्टर केल्यानंतर एक नवीन टेबल क्रिएट होणार आहे, कॉलम क्रिएट नाही होणार किंवा मेजरमेंट तयार नाही होणार. एक फिल्टर करून, जसं की आपण फक्त मेलचा डेटा हवा असेल तर आपण फिल्टर लावून फक्त मेल सिलेक्ट करणे आणि फिल्टर करून फक्त काय होतं, पूर्ण डेटा करस्पॉन्डिंग रो त्याचे चेंज होतात. सपोज तुम्हाला सॅलरी लेस दॅन 10,000 हवा असेल तर तुम्ही फिल्टर अप्लाय करून 10,000च्या बिलोचा डेटा फ्रेम वेगळा करू शकता. तर फिल्टरचा यूज करून आपण काय करायचं, एक न्यू टेबल क्रिएट करायचं, त्याच्यावर तुम्ही अप्लाय करू शकता. तर बघा, मी काय करणार, सध्या न्यू टेबलवर क्लिक करेन आणि न्यू टेबलचं जे नेम आहे ते सध्या डेमो फिल्टर अशा पद्धतीने मी नाव ठेवतो. बघा, आता फिल्टर करण्यासाठी सुरुवातीला विचारलं की कोणत्या डेटाला फिल्टर करायचं, कोणत्या डेटाला फिल्टर करायचं, म्हणजे डेटा फ्रेम विचारतोय. तर माझ्याकडे एकच टेबल आहे ज्याचं नाव आहे ऑर्डर. जो ऑर्डर टेबल आहे नाही ते, हा एकच टेबल आहे माझ्याकडे. एक मिनिट एरर आलेला येऊ दे. ऑर्डर्स हा टेबल आहे, तर मी तो ऑर्डर्स दिलेला आहे. आणि ऑर्डर्स नंतर तो विचारतो की फिल्टर कशाच्या बेसवर अप्लाय करायचा. ठीक आहे. आता मी फिल्टर काय करतो, ज्याचा प्रॉफिट ग्रेटर दॅन 0 आहे ना, असाच डेटा मी काय करतो फिल्टरमध्ये ऍड करतो. जसं की प्रॉफिट ग्रेटर दॅन 0 हा मी डेटा सेपरेट करतोय. मी ह्याला जेव्हा इंटर करेल ना, इंटर केल्यानंतर एक डेमो फिल्टर नावाचा अजून एक डेटा फ्रेम इथं आलेला आहे. बघा, आता ह्या डेमो फिल्टर मध्ये ना, हे जे डेमो फिल्टर आहे
ह्याच्यामध्ये फक्त तुमचा जो प्रॉफिट आहे हा प्लसच असेल. मी असेंडिंगचा अप्लाय केला इथे बघा, इथे प्लस मध्ये म्हणजे हा एक टेबल क्रिएट झालेला आहे सेपरेट, ज्याच्यामध्ये फक्त प्रॉफिट तुमचा ग्रेटर दॅन 0च असेल. म्हणजे तुम्हाला वेगवेगळे डेटा फ्रेम क्रिएट करायचे असेल तर फिल्टर नावाचा एक फंक्शन आहे, ज्याचा यूज करून तुम्ही फिल्टर अप्लाय करून तुम्ही तुमचे डेटा फ्रेम सेपरेट करू शकता. आता हे नंबरवर फिल्टर झालेलं आहे. जर तुम्हाला हवं असेल कॅटेगरीमध्ये, कोणता कॅटेगरी आहे इथे, सपोज इथे तुम्हाला फर्स्ट क्लासचा शिप मोडचा डेटा हवा, तर तुम्ही काय करणार, इथे फिल्टरला अप्लाय करताना ऑर्डर्स शिप मोड, कोणताही शिप मोड, फर्स्ट क्लास. ठीक आहे. तर बघा हा जो डेमो फिल्टर आहे ह्याच्यामध्ये आता जर तुम्ही शिप मोड पाहिला तर तो फक्त फर्स्ट क्लासचाच डेटा तुम्हाला भेटेल, ह्याच्यामध्ये दुसरा क्लास येणार नाही, कारण की आपण फिल्टर केलेला आहे. आपण काय करतोय, फिल्टर अप्लाय करतोय आणि फिल्टर अप्लाय करून आपण एक नवीन डेटा फ्रेम क्रिएट करतो. बघा समजून घ्या, आतापर्यंत आपण मेजरमेंट केले, कॉलम केले, आता आपण काय करतोय, एक टेबल क्रिएट करतोय, मल्टिपल वेगवेगळ्या अँगलने फिल्टर अप्लाय करून त्याच्यामध्ये तुम्ही कंपॅरिझन ऑपरेटर यूज करू शकता, ग्रेटर दॅन, लेस दॅन, नॉट इक्वल टू, इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, अशी कंपॅरिझन ऑपरेटर अप्लाय करून तुम्ही एक टेबल नवीन क्रिएट करू शकता. सिंपल. आता टेबल यूज करण्यासाठी फिल्टरचा उपयोग होतो का नाही, पुढे आपण जे कॅल्क्युलेशन यूज करणार आहे, कॅल्क्युलेशन नावाचा फंक्शन आहे ना, त्या फंक्शन मध्ये ह्याचा खूप मोठा रोल आहे फिल्टरचा. म्हणजे फिल्टर क्रिएट करून तुम्ही टेबल्स क्रिएट करायला पाहिजे असं का नाही, पुढे कॅल्क्युलेशनसाठी या फिल्टरचा खूप मोठा रोल आहे, त्यामुळे हा फिल्टर खूप इम्पॉर्टंट आहे. काही डाऊट आहे का तुम्हाला या फिल्टर मध्ये? कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. एकदा रिपीट करायचं का प्लीज? हा मी करतो. सर मला टुडे अँड नाऊचं परत एकदा सांगा. सुरुवातीला माझा नेट स्लो होतो. ओके ठीक आहे. एकच मिनिट. ठीक आहे. आधी मी हे सांगतो फिल्टर आणि त्यानंतर मग तुला जे टुडे नाव आहे ना ते सांग. ठीक आहे. आता इथे पाहिलं तर माझ्याकडे 2 डेटा फ्रेम आहेत, ह्यातला एक डेटा फ्रेम मी इथे डिलीट करतो सध्या. ठीक आहे, डिलीट फ्रॉम मॉडेल. आता एक डेटा फ्रेम आहे, मला काय करायचं, अजून एक डेटा फ्रेम क्रिएट करायचा आहे, पण मला ॲज इट इज डेटा फ्रेम नको आहे, मला फिल्टर करायचा. आपण एक्सेलमध्ये बघा अशा पद्धतीने, सपोज हे युनायटेड स्टेट आहे, आता फक्त युनायटेड स्टेट्स असेल याच्यामध्ये, जसं की ते शिप मोड आहे. शिप मोडमध्ये फक्त मी जर फर्स्ट क्लास सिलेक्ट केला, आता हे फिल्टरचा आहे बरं का, तर हा डेटा येतो. पण हा डेटा मी स्टोअर कुठे केलाय का नाही, तर मला जर स्टोअर करायचं असेल तर फिल्टर नावाचा फंक्शन वापरून ही कंडिशन मला त्याच्यामध्ये लिहावी लागेल. मग फक्त फर्स्ट क्लासवाला डेटा तो दुसऱ्या एका टेबलमध्ये स्टोअर होईल. सपोज शिप मोड पण तुम्हाला फर्स्ट क्लास पाहिजे आणि सिटी सपोज ही ऍपल विलेज जर तुम्ही घेतला तर ह्या सिटीजला डेटा पाहिजे, असं 2च ऑब्झर्वेशनचा डेटा पाहिजे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठे मल्टिपल टेबल दिसतात का नाही, हा एकच ऑर्डर आहे, म्हणजे हे फक्त टेम्पररी आहे. हे तुम्ही परत अशा पद्धतीने केला की तो परत काय होईल, ॲज इट इज त्याच्या फॉर्म मध्ये येईल. पण मी हा टेबल क्रिएट करू शकतो युझिंग फिल्टर. नवीन कुठे गेला, शिप मोड फर्स्ट क्लास आहे, हे पण ते फिल्टर मी काय करतो, रिमूव्ह करतो.
हे मॅन्युअली फिल्टर झाले. तर बघा होम मध्ये न्यू टेबल, एक टेबल क्रिएट करायचा मला, टेबलच नाव होऊ दे त्याचा. काय करायचं मला फिल्टर करायचं. फिल्टर कशावर करायचा म्हणजे फिल्टर करण्यासाठी ओरिजिनल डेटा कोणता वापरायचा आहे, तर मला ओरिजिनल डेटा हवा आहे माझ्या ऑर्डर्सचा. तर म्हणून इथे मी लिहितो ऑर्डर्स. ह्या डेटामध्ये मला फिल्टर करायचं. फिल्टर करण्यासाठी ते एक्सप्रेशन विचारतो की कंडिशन काय, तुम्हाला ग्रेटर दॅन व्हॅल्यू चेक करायची आहे की तुम्हाला मोड शिफ्ट मोड सेम एक्झॅक्ट व्हॅल्यू तुम्हाला हवी आहे. जर कॅटेगरिकल असेल तर एक्झॅक्ट व्हॅल्यू, जर नंबर असेल तर ग्रेटर दॅन लेस दॅन, अशा पद्धतीने यूज केलं जातं. आता ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं होतं की जसं सेल्स जो आहे तो सेल्स मला 2000च्या अबाव पाहिजे. असाच डेटा जी ही कंडिशन सॅटिस्फाय करणारेच सेल्स ग्रेटर दॅन 2000 असेच फक्त रो किंवा असाच फक्त मला टेबल काय पाहिजे फिल्टर होऊन पाहिजे, म्हणून मी इथे इंटर करतो. सर परत जॉईन होऊन रिजॉईन करतो मी का ओके ठीक. बघ आता आवाज येतोय का? यस सर क्लिअर आहे. ठीक आहे. तर आता इथे बघा माझ्याकडे 2 टेबल झाले. एक ओरिजिनल माझा ऑर्डर आणि ते कॅल्क्युलेट केलेले ते सिम्बॉल पण आलेला आहे. हा टेबल, मी ह्या टेबलवर क्लिक केलं की हा टेबल दिसेल, मी ऑर्डरवर क्लिक केला की ऑर्डरचा टेबल दिसेल. तर ऑर्डरमध्ये पाहिलेत तर तुम्ही, मी सेल्स दाखवतो तुम्हाला. सेल्स जर असेंडिंग जर करत असेल तर इथे बघा 0.44 पासून स्टार्ट झालेला आहे आणि पूर्ण डेटा आहे. पण हेच जर मी म्हणजे टेबलमध्ये पाहत असेल आणि जर मी सेल्सचा जर मी असेंडिंग केला सेल्सला, तर तो ऑब्व्हियसली 2000च्या अबाव पासून स्टार्ट पाहिजे, कारण की मी फिल्टर लावलेला आहे आणि फिल्टर करून तो टेबल मी सेपरेट केलेला आहे. ह्या टेबलचा उपयोग मी पुढे कॅल्क्युलेशनसाठी करू शकतो. स्क्रीन नाही विजिबल होत आहे सर्वांना, बाकीच्यांना दिसतं का? विजिबल सर. ज्यांना स्क्रीन विजिबल आहे त्यांनी रिजॉईन करा. विजिबल. तर बघा, तर जी कंडिशन मी अप्लाय केली होती ती कंडिशन अप्लाय होऊन हा टेबल क्रिएट झालेला आहे. ह्याची लेंथ वेगळी आहे, ह्याची लेंथ वेगळी आहे. ठीक आहे, ह्या दोघांची लेंथ वेगळी आहे. आता ह्या दोघांची लेंथ चेक करण्यासाठी आपल्याकडे ऑप्शन होता. काय ऑप्शन आहे आपल्याकडे? न्यू मेजर. सपोज मी याला ओरिजिनल डेटा म्हणतो, काउंट रोज, आणि टेबल कोणता आहे? ऑर्डरचा, जो आपला ओरिजिनल आहे. ठीक आहे, हा ओरिजिनल डेटा. परत मी एक मेजर घेतो आणि मी न्यू टेबल, आणि ह्याच्यामध्ये मी परत काउंट रोज करतो आणि त्यासाठी मी देईन टेबल नावाचा टेबल. शो करण्यासाठी मी एक एम्प्टी टेबल घेतो, न्यू टेबल, एकशे 40 रो आहे आणि ओरिजिनल डेटा, डेट झालेला आहे ओरिजिनल डेटा 9994. तर आपण फिल्टर करून फक्त 140 ऑब्झर्वेशन फिल्टर केलेले आहेत जे नवीन डेटामध्ये आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने फिल्टरचा उपयोग करू शकतो. तर एकच कंडिशन अप्लाय करू शकतो का? नाही. जसं की ते ऑर्डर डेट आहे, ऑर्डर डेट नाही, न्यू टेबल, न्यू टेबल, ऑर्डर हा टेबल. ओके, तर मी ते कॉमा देऊन मी अजून एक कंडिशन अप्लाय करतो, प्रॉफिट
आता बघा 140 117 झाले. का असे झाले? कारण की मी काय केलेलं आहे, इथे अँड वापरून 2 कंडिशन दिलेलं आहे. आणि अँड म्हणजे काय, दोन्ही कंडिशन ट्रू पाहिजेत. म्हणजे सेल्स ग्रेटर दॅन 2000 पण पाहिजे आणि प्रॉफिट ग्रेटर दॅन 0 पण पाहिजे. तर 140 117 झाले. जर तुम्ही टेबल चेक केला जाऊन, इथे बघा सेल्स, हे जे सेल्स आहेत, सॉरी ऑर्डर्सचा सेल्स नाही, आपली न्यू टेबलचा सेल, हा जो सेल आहे, तर ह्याच्यामध्ये जर प्रॉफिट पण आम्ही जर असे मी केला तर बघा प्रॉफिट सगळे प्लसमध्ये. आधी काय होतं, हा जो प्रॉफिट होता ना हा नव्हता इथे, आणि हा अँड म्हणजे 2 कंडिशनसाठी वापरलो होतो मी. ह्या केसमध्ये काय होतं, तुमचा जो प्रॉफिट होता तो मायनसमध्ये पण होता, म्हणजे सेल मॅक्झिमम असला तर हा मायनसमध्ये पण आहे. तर मी ते 2 कंडिशन यूज करून मी काय केलं होतं, फिल्टर केलं होतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं फिल्टर तुम्ही करू शकता. तर प्रॉफिट ग्रेटर दॅन 0, तर काय होईल बघा, तर तो गेलेला आहे मायनस आणि फक्त प्लस आहे. तर अँडसाठी मी डबल अँड पण वापरतोय, किंवा तो अँड फंक्शन वापरून मी त्याच्या ब्रॅकेटमध्ये 2 कंडिशन देतोय. तुम्हाला अजून एक कंडिशन हवे असेल तर तुम्ही इथे अजून अँड देऊन कंडिशन तुम्ही ऍड करू शकता फिल्टरसाठी. तर अशा पद्धतीने आपण फिल्टरचा यूज करून एक टेबल क्रिएट करणार आहे. सर्वांना समजलं का? ज्यांना फिल्टर समजलं नाही त्यांना? ओके, ठीक आहे. आता आपण जाऊया नाऊ, डेट, टुडे, ज्यांना जिथे डाऊट होतो ना आपण तिकडे जाऊया. तर मी काय करेन, न्यू मेजर घेतो. आता बघा मी कॅल्क्युलेशन करतोय टेबलवर बरं का, ह्या टेबलच्या ह्या ऑर्डर्समध्ये का करत नाही, आणि ऑर्डर्समध्ये ऑलरेडी मी भरपूर कॅल्क्युलेशन करून ठेवलेत. हे सगळे कॅल्क्युलेशन, तर मी हे ऑर्डर्समध्ये जात नाही, ह्या टेबलमध्ये कॅल्क्युलेशन करूया म्हणजे ते व्हिजिबल होईल आपल्याला. तर न्यू मेजर, टुडे नावाचं एक फंक्शन आहे ज्याच्यामुळे आजची डेट तुम्हाला डिस्प्ले होते किंवा कॅल्क्युलेट होते. टुडे नावाच्या ह्याच्यामध्ये टुडेज डेट मी असं म्हणतो, आजची डेट तुम्हाला काय होते, कॅल्क्युलेट होऊन मिळते आणि मला इंटर करतो. तर इथे बघा टुडेज डेट म्हणून एक कॅल्क्युलेशन येईल. कुठे आहे टुडेज डेट? इथे खाली आलेला आहे, ह्याला आपण नंतर डिस्प्ले करूया. अजून एक मेजर मी करून घेतो नाव, म्हणजे सायमल्टेनियसली दोन्ही सुद्धा तुम्हाला दाखवतो. काय आहे, नाव नावाचा फंक्शन आहे आणि मी इंटर करतो. तर 2 बघा, टुडेज डेट अँड टाइम अशा प्रकारचं एक मी फंक्शन क्रिएट करून घेतलेलं आहे. आता मी कॅल्क्युलेशन करायला चालू करतो, म्हणजे व्हिज्युअलाइज करून दाखवतो मला. इथे मी एक एम्प्टी टेबल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिस्प्ले करतो. ऑर्डर डेट, एक ड्रॅग होत नाहीये, इथे मी फील्डमध्ये करतो. आजची तारीख आहे 27/5/2025, पण इथे टाइम आलेला नाही. टुडेज डेट अँड टाइम, ह्याच्यामध्ये बघा डेट पण आलेले आहे, टाइम पण आलेला आहे, दोन्ही गोष्टी इथे डिस्प्ले होतात. टुडेज डेट अँड टाइम, ठीक आहे. समजलं का? ज्यांना नाव आणि टुडे समजलं नव्हतं त्यांना? येस सर. येस सर. ठीक. आता आपण फंक्शनकडे जाऊया, कॅल्क्युलेट नावाच्या फंक्शनकडे, जो खूप इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट का आहे? टेबल आपण डिलीट करून टाकू. ऑर्डर्स. आता मला काय हवंय, कॅल्क्युलेशन करायचं आहे. हा जो सेगमेंट आहे कंझ्युमर सेगमेंटचा, फक्त मला प्रॉफिट हवाय कंझ्युमर सेगमेंटचा.
टोटल प्रॉफिट किती झालेलं आहे. आता कंझ्युमर सेगमेंटचा म्हटल्यानंतर आधीच तुम्हाला फिल्टर करावं लागेल आणि प्रॉफिट करावं लागेल, किंवा सम एक्सने सुद्धा आपण करू शकतो. सम एक्स सुद्धा आपण वापरू शकतो. म्हणजे सम एक्सने काय करू शकतो आपण, सम करायचा आहे एक्सप्रेशन वापरून आणि एक्सप्रेशन द्यायचं सेगमेंट इक्वल टू कंझ्युमर असं पण करू शकतो. पण जो सम एक्स आहे तो कॉन्टेक्स्ट ऑफ रो आहे. म्हणजे काय, रो बाय रो कॅल्क्युलेशन करेल आणि मग तुम्हाला आन्सर देईल. ह्याच्यामध्ये टाइम जातो. परंतु कॅल्क्युलेट फंक्शन हा कॉन्टेक्स्ट ऑफ फिल्टर आहे. म्हणजे काय, तुमचा पहिल्यांदा डेटा फिल्टर होणार आणि डिरेक्टली कॅल्क्युलेशन होणार. इथे रो बाय रो नाही, डेटा फिल्टर झालं की डिरेक्टली फिल्टरवर कॅल्क्युलेशन होणार. तर ह्याच्यामध्ये तुमचा टाइम कमी लागतो. दोन असतात, एक कॉन्टेक्स्ट ऑफ फिल्टर आणि कॉन्टेक्स्ट ऑफ रो. जिथे तुम्ही इफ वगैरे वापरता, सम वगैरे वापरता, सम एक्स वगैरे, तिथे रो कॉन्टेक्स्ट होतं. म्हणजे रो वाईज कॅल्क्युलेशन होत असतं तिथे. आणि जिथे तुम्ही फिल्टर वापरणार तिथे फिल्टर ऑफ कॉन्टेक्स्ट असतो. बघा इथे आपण समेशन करू. न्यू मेजर, कॅल्क्युलेट हा मेजर आहे बघा, फक्त कॅल्क्युलेट हा फक्त मेजर आहे. सम ऑफ कंझ्युमर प्रॉफिट असं माझ्या एक कॉलमचं नाव आहे किंवा त्या मेजरचं नाव आहे. बघा कॅल्क्युलेट फंक्शन, मी कॅल्क्युलेट फंक्शन वापरलंय. आता एक्सप्रेशन आणि फिल्टर असे दोन ऑप्शन आहेत. एक्सप्रेशन आणि फिल्टर. एक्सप्रेशन म्हणजे काय, फिल्टर केल्यानंतर त्या फिल्टरच्या डेटा यूज करून तुम्हाला काय करायचं म्हणजे एक्सप्रेशन. तर मी फिल्टर केल्यानंतर मला आता मी लिहिलेलं आहे की सम ऑफ कंझ्युमर प्रॉफिट, म्हणजे फिल्टर जर झाला तर मला या सेगमेंट मध्ये कंझ्युमर असणार आहे, फक्त प्रॉफिटचा मला काय पाहिजे, सम पाहिजे. ठीक आहे. मग ह्या सेगमेंटमध्ये कंझ्युमर्स असतील हे काम फिल्टर करेल. ओके, फिल्टरचं काम काय असणार आहे, फक्त ह्याच्यामध्ये कंझ्युमर ठेवेल आणि बाकीच्यांना काढून टाकायचं काम कोण करेल, फिल्टर करेल. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला समेशनचं काम तुमचा, त्यानंतर प्रॉफिटच्या समेशनचं जे काम आहे ते तुमचं एक्सप्रेशन करेल. कुठे गेला तो आता, बघा कॅल्क्युलेट मध्ये मी काय म्हणतोय, सम ऑफ प्रॉफिट, प्रॉफिटचा सम करणे हा माझा एक्सप्रेशन झाला. आणि आता तुम्हाला द्यायला लागेल फिल्टर. आणि आता मी फिल्टर काय देतोय, सेगमेंट जो आहे माझा, सेगमेंट 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 कुठे गेला सेगमेंट, हा जो सेगमेंट आहे तो हवा आहे फक्त कंझ्युमर. बघा आता हा काय होईल, हा फिल्टरचं काम आहे की फक्त कंझ्युमर असलेला डेटा फिल्टर करणे, नवीन टेबल क्रिएट नाही करणार आता हा. ठीक आहे. आणि इथे तो काय करेल, जो डेटा फिल्टर झालेला आहे कंडिशनच्या बेसवर, तर इथे फक्त त्या प्रॉफिटचं सम करायचं काम कोण करेल, तो एक्सप्रेशन करेल. ठीक आहे. इथे सम ऑफ कंझ्युमर प्रॉफिट आलेला आहे. तर आपण इथे ते सगळे आपण टेबल रिमूव्ह केले त्यामुळे ह्याचा काही उपयोग नाही आहे. सम ऑफ कंझ्युमर इथे मी घेतो आणि याला टेबलमध्ये दाखवतो. असं किती 1,34,190. ह्याला क्रॉस व्हेरीफाय करूया आपण. एक टेबल घेऊया आपण आणि टेबलमध्ये आपण घेऊया सेगमेंट. हे आहेत आपले सेगमेंट. सेगमेंट येत म्हणजे इथे घेऊया. ठीक आहे, कंझ्युमर. आणि ह्याच्या पुढे आपण घेऊया प्रॉफिट. बघा कंझ्युमर जर तुम्हाला विजिबल असेल तर तुम्हाला दिसेल. बघा 1,34,119.21 कंझ्युमरचा. म्हणजे हे जे इम्प्लिसिट आहे आणि हे जे एक्सप्लिसिट आहे, तर दोघांचा आन्सर आपला मॅच होता. म्हणजे कॅल्क्युलेट आपण व्यवस्थित अप्लाय केलेला आहे.
हा एकच यूज नाही, अजून भरपूर सारे कॅल्क्युलेटचे यूज आहेत. आपण एक एक आपण काय करूया, कॅल्क्युलेट आणि फिल्टर फंक्शन थोडं एक्सप्लोर करूया, पण त्याच गोष्टीला आपण फोकस करणार आहे मॅक्सिमम. अजून काही कॅल्क्युलेट करता येतात का पाहूया आपण कॅल्क्युलेटचा यूज करून. आता इथे जे सम आहे, इथे ऍग्रिगेशनचा कोणताही फंक्शन तुम्ही वापरू शकता. सम, ॲव्हरेज, काउंट, मॅक्स, मिनिमम, व्हेरियन्स. ठीक आहे. ऍग्रिगेशनचे कोणते फंक्शन, ऍग्रिगेशनचे फंक्शन कोणते आहेत इथं तुम्हाला समजेल बघा. ह्याच्यामध्ये ना हे ऍग्रिगेशनचे फंक्शन्स आहेत. सम, ॲव्हरेज, मिनिमम, मॅक्सिमम, काउंट, स्टँडर्डायझेशन, व्हेरियन्स, मीडियन. ठीक आहे. तर त्या एक्सप्रेशनमध्ये तुम्ही काही ॲव्हरेज हवं असेल, ॲव्हरेज सुद्धा घेऊ शकता. आता मी ते ॲव्हरेज करतो, म्हणजे तुमच्या कंझ्युमरचं ॲव्हरेज आलं पाहिजे 25.84. 25.84 सम ऑफ कन्स्ट्रक्शन. आता मी इथे सम काढतो आणि ते लिहितो ॲव्हरेज, आणि ते करेन मी इंटू 25.84. सिंपल आहे. आता सपोज मी ह्याच्यामध्ये मॅक्झिमम घेतोय, तर 6719 हे त्याचं मॅक्झिमम आहे. तर आपण कोडमध्ये पण चेंजेस करूया. तर ते ॲव्हरेज आहे ना, तिथे मी करतो मॅक्झिमम. बघ हे मॅच होत असेल. तर अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेटर आणि हे जे कॅल्क्युलेटर सिम्बॉल आहे, असे कॅल्क्युलेटरचे फंक्शन क्रिएट करू शकतो. मेजर्स, असं मल्टिपल मेजर्स आपण तयार करू शकतो, जेणेकरून डायरेक्टली आपल्याला ते एक्सप्लिसिट डायरेक्टली वापरता येईल आपल्याला. ठीक आहे. तर ओव्हरऑल कॅल्क्युलेट कसा वापरायचा आहे, कॅल्क्युलेट, तुमचा ॲग्रिगेशनचा फंक्शन आणि त्यानंतर फिल्टर. इथे फक्त फिल्टरचं वापरायचं आहे काय नाही, तुम्ही इफ वापरू शकता, भरपूर गोष्टी वापरू शकता, जे पुढे मी तुम्हाला सांगत जाईन तुम्हाला. आता सध्या तरी फक्त कॅल्क्युलेट फंक्शन अशाच लेवलला समजून घ्या. कॅल्क्युलेट, एक्सप्रेशन आणि फिल्टर, म्हणून ह्याला कॅल्क्युलेटला म्हटलं जातं कॉन्टेक्स्ट ऑफ फिल्टर. फिल्टरच्या बेसिसवर तो ॲग्रिगेशन करत असतो. ठीक आहे. तर कॅल्क्युलेटमध्ये मी तुम्हाला जास्त एक्सप्लेन करणार नाही आता सध्या, कारण की कन्फ्युजन नाही करणार तुम्हाला मी. उद्याच्या सेशनमध्ये आपण पूर्ण सेशन कॅल्क्युलेटवर फोकस करून आपण कॅल्क्युलेट फंक्शन समजून घेऊया, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट कॅल्क्युलेटर्स आहे ह्याच्यामध्ये. जर तुम्हाला, कारण की डेटा फ्रेमवर काय असतं, कंडिशनच्या बेसवर समेशन, काउंट रोज करणे, डिस्टिंग काउंट करणे, हे फक्त कंडिशनच्या बेसवरच असतात मोस्टली. पॉवर BI मध्ये जर व्हिज्युअलायझेशन करायचं असेल ना, तर कंडिशनच्या बेसवर असतात, आणि कंडिशनच्या बेसवर तुम्हाला एकच फंक्शन हेल्प करतो, तो कॅल्क्युलेट. जर तुम्हाला स्पेसिफिक इयर मधला सम हवा असेल तर सिंपल कॅल्क्युलेशन. मग त्याला काय करणार आहे, सिम्पली इथे बघा, कोणता डेटा आहे, ऑर्डर डेटा आहे. ऑर्डर डेटा, हा जो ऑर्डर डेटा आहे ह्यातलं मी इयर कॅल्क्युलेट करून देतो. इयरसाठी इयर नावाचा फंक्शन आहे, जे आपण मगाशीच पाहिलेलं आहे. आता ह्यातून काय होईल, तो इयर कॅल्क्युलेट करेल, आणि मला इयर हवा आहे 2016. इयर कोणता हवा, 2016. म्हणजे तो इयर एक्सट्रॅक्ट करेल पहिल्यांदा, आणि तो मॅच करायला बघेल 2016ला. जे जे डेटा मॅच होईल त्याचा तो काय करेल, सम घेईल. मी करेन इथं एंटर. आलेलं आहे 49,543. ह्याला आपण क्रॉस चेक करूया. ठीक आहे. एक टेबल घेऊ आपण, आणि डेट्स कुठे आहेत आपले, ऑर्डर डेट्स. ऑर्डर डेट, डे नको, मंथ नको, क्वार्टर नको, आपल्याला इयर पाहिजे. आणि इयर बरोबर आपण काय घेतलं, प्रॉफिट घेतलेलं ना, प्रॉफिट घेतले, सेल घेतले. प्रॉफिट आहे, सम ऑफ प्रॉफिट आहे. तर प्रॉफिटला घेऊन मी ते ट्रॅक करतो. तर बघा तुम्हाला समजा व्हॅल्यू मॅच झालेत का आपले. झाले, म्हणजे 16 मधला फक्त हा डेटा आलेला. तर मी ऑर्डर डेट इथे
मला स्पेसिफिक डेट का मेन्शन केलं नाही, कारण की हा जो डेट आहे 2016 कधीच मॅच नाही होणार. का नाही होणार? कारण की यातलं इयर कॅल्क्युलेट करून तो इयरला कन्सिडर करायला लागेल. जर तुम्हाला स्पेसिफिक डेटला कम्पेअर करायचं असेल, सपोज 20 जून 2016, तर ह्याचा इथं आन्सर तुम्हाला भेटणारच नाहीये. का भेटणार नाही? कारण की हा डेट 2016 मॅच नाही होणार. तर तुम्हाला इथं डेट फंक्शन वापरून तो डेट तिथे लिहावा लागेल. तुम्ही असं लिहू शकत नाही 2025 जून म्हणजे 2016 लिहायचं होतं, 2016 06 आणि 22 असं लिहू शकत नाही. त्याला तुम्हाला डेट मध्ये लिहावं लागेल, तर तो डेट कन्सिडर होईल. जसं की हा डेट नावाचं फंक्शन, डेट नावाचं फंक्शन. तर काय होईल, हा ऑर्डर डेट ह्या डेटला मॅच करायला बघेल. म्हणजे 22 जून 2016 कुठे आहे का चेक करायला बघेल, आणि तसा असेल तरच तो काय करेल, इथे आन्सर देईल. आहे ह्याच्यामध्ये 40 रुपये प्राइस आहे, काय असेल ते प्रॉफिट. ओके, 22 जून 2016. हे तुम्ही सर क्वार्टर वाईज एकदा दाखवता. क्वार्टरला, हा ते आता हे जे क्वार्टरली वगैरे म्हणतोस ना, ते आहे टाइम इंटेलिजन्स मध्ये. क्वार्टरली वगैरे हे टाइम इंटेलिजन्स. आपण कंडिशनच्या बेसवर बघतोय, कारण की ऑर्डर डेट मधून क्वार्टर एक्स्ट्रॅक्ट होत नाही, तिथून फक्त इयर, मंथ आणि डेट एक्स्ट्रॅक्ट होतात. ठीक आहे, त्यामुळे आपण इथे क्वार्टरला कॅल्क्युलेट नाही करू शकत. ते थोडं टाइम इंटेलिजन्स मध्ये आहेत फंक्शन त्याचे. ठीक आहे, तर आपण थांबूया इथंच. तुम्ही प्रॅक्टिस करा. जे कोणते फंक्शन झालेत, डेट, नाव, टाइम डिफरन्स, डेट, हे फंक्शन 4-5 फंक्शन झाले, आणि फिल्टर आणि कॅल्क्युलेट हे 2 फंक्शन झाले. ठीक आहे, ह्याचा स्टडी करा. उद्या आपण कॅल्क्युलेटला कंटिन्यू करूया आपण पुढे, आणि थांबूया आज आपण. सर ती PDF एकदा ग्रुपमध्ये टाकली तर बरं. हा, पाठवून देतो मी.